पुलगाव आर के हायस्कूल समोरील PWDने नालीचे काम गेल्या 1 महिन्यापासून पूर्ण केले नाही. 19 जून 2024ला PWDने हे काम सुरू केले होते. तेव्हाच आर के स्कूल येथील प्रिन्सिपल यांनी त्यांना सांगितले होते की आमची शाळा 1 जुलै 2024 रोजी सुरू होणार आहे. तेव्हा त्यांनी आम्हाला तुमच्या शाळेसमोरचे काम आम्ही 28 जून 2024 तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ. परंतु आज शाळा सुरू होऊन 1 महिना झाला, तरीसुद्धा आजपर्यंत PWDने काम पूर्ण केले नाही. शाळेमध्ये नर्सरी ते 12वी पर्यंत मुले शिक्षण घेतात आणि 4000 मुले-मुली रोज या नाल्यावरून जाणे-येणे करतात. मुलं येण्या-जाण्याकरिता या नाल्यावर लाकडी पाट्यांचा एक पूल तयार केला आहे आणि शाळेतील मुलं-मुली त्या लाकडी पाट्यावरून येणे-जाणे करतात. कित्येकदा या लाकडी पुलावरून घसरून मुले पडून किरकोळ जखमीसुद्धा झाले आहे. कित्येकदा PWD आणि पोलीस स्टेशनला पुलगाव येथे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे की शाळेतील मुलांना या नाल्यामुळे काही गंभीर दुखापत झाल्यास शाळा जबाबदार राहणार नाही. याची पूर्ण जबाबदारी PWD विभागाची राहील. त्यांना हे पण सांगितले की तुम्ही हा नाला सध्या तरी बुजवून द्या, परंतु याकडे PWD काही लक्ष देत नाही. दर दिवशी लहान मुले तेथून येणे-जाणे करतात आणि ते जर त्या नाल्यात पडले तर त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. हे नाकारता येत नाही. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे ही विनंती पालक सभेचे उपाध्यक्ष अनिल गावंडे यांनी केली आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.